मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मैत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते आहे. मित्रांनो, आपल्याकडं ना कुणी कुणाचं पाणी जोखतो तर कुणी कुणाला पाण्यात पाहतो. कोण कुणाच्या घरचं पाणी भरतो, कुणी कुणाला पाणी पाजलं, कोण 12 गावचं पाणी प्यायलेलं आहे. अशा गावगप्पा तर आपण नेहमी मारत असतो. कुणाचे डोळे पाणीदार आहेत हे तर आपण सहजच ओळखू शकतो. पण पाणीदार माणसं आजकाल अभावानच दिसतात नाही. आपल्यातलं पाणी जोखण्यापेक्षा दुसऱ्याला पाण्यात पाहणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही आहे. कुणाचं मन पाण्याइतकं नितळ असतं तर कुणाचं प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी होतं. कुणी दुसऱ्यांच्या ओंजळीनं पाणी पिणारा असतो तर कुणी लाथ मारीन तिथं पाणी काढीन या बाण्याचा. लेकराच्या डोळ्यातलं पाणी पाहून आईच्या काळजाचं पाणी पाणी होतं आणि ते डोळ्यातून वाहू लागतं. घाई गर्दीच्या या आयुष्यात कित्येकांना आपल्या आवडत्या छंदांवर पाणी सोडावं लागतं. त्यामुळं काळजातला आनंदाचा झरा आटून कोरडा पडल्यास नवलते काय. कुणी पाण्यासारखा पैसा खर्च करतो तर कुणी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनुसार पैसा पैसा जोडत जातो. ज्याच्या घरात लक्ष्मी पाणी भरत असते त्याच्या काळजात ओलावा असेलच असं नाही. सागरासारखं अथांग हृदय नसेल तर पैसा काय कामाचा. पालथ्या घड्यावर पाणी, तळे राखी तो पाणी चाखी, देवाची करणी या नारळात पाणी. पाण्याला कितीही मारा कापा ते दुभंगत नाही. पाणी चढवणं, पाणी जोखणं, नाना मुक्ता फळांचे पाणी. पाण्याशी संबंधित असे कितीतरी वाक्प्रचार, म्हणी, सुविचार रोजच्या व्यवहारात आपण सर्रास वापरत आलो आहेत, ऐकत आणि ऐकवतही आलो आहेत. पण यातला मला अतिशय खटकणारा वाक्प्रचार म्हणजे पाण्यासारखा पैसा खर्च करणं. पाण्याची आपल्या लेखी असलेली किंमत काय आहे हे तर त्यातून कळतंच. शिवाय पाण्याची उधळमाधळ आपण गृहीतच धरली आहे. हे अधिक वाईट नाही आहे का. त्यात आपल्याला काहीच वावगं वाटत नाही हे अधिक चिंताजनक आहे. पैशांची नासाडी चालणार नाही, पाण्याची मात्र चालेल, कारण ते जवळजवळ फुकटात मिळतंय ना. पण एक वेळ अशी येणार आहे की वाटेल तेवढे पैसे मोजूनही पाणी मिळणार नाही. कदाचित त्यावेळी कुणी पाणी सढळ हस्ते वापरू लागला तर आपण म्हणू त्यांनी अगदी पैशांसारखी पाण्याची उधळण केली हो. आणि आत्ता आपण जसे वागतो आहोत ना तसेच बेजबाबदारपणे वागत राहिलो तर तो दिवसही काही फार दूर नाही आहे. म्हणूनच थोडं सजग होऊया, जबाबदार होऊया, जलसाक्षर होऊया. पाणी म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात आगळा वेगळा पदार्थ आहे. मुळात या पृथ्वी नामक ग्रहाला इतर ग्रहांच्या तुलनेत वेगळेपण मिळालं ते या पाण्यामुळंच. पाण्यामुळंच तर पृथ्वीला नीलग्रहाची उपाधी प्राप्त झाली ना. अहो, पाण्याचं वेगळेपण खरोखर आगळं वेगळं आहे. आता तुम्हीच पहा, ज्याला स्वतःचे असे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आहेत त्या पाण्याला ना रंग आहे, ना वास, ना चव, अगदी आकारसुद्धा नाही. ज्या रंगात मिसळावं त्या रंगाचं ते होऊन जातं. तेच चवीबाबतीतही म्हणता येईल. पाणी ना गोड आहे, ना तिखट, ना खारट. पण त्यात साखर टाकली तर गोड होईल आणि मीठ टाकलं की खारट. वासाचंही तसंच. तुळशीची पानं, मंजिरी, गुलाब पाकळ्या, मोगऱ्याची फुलं, वाळा, काय काय टाकत असतो आपण पाण्यात त्याच्या आल्हादक सुगंधासाठी. आकारहीन पाणी ज्या आकाराच्या भांड्यात साठवून ठेवू त्याचा आकार धारण करतं. थोडक्यात इतर पदार्थांचा, वस्तूंचा रंग, वास, चव, आकार घेणारा हा पदार्थ. पण तरीही त्याची जागा अन्य कुठलाच पदार्थ घेऊ शकणार नाही. बघा, तहानलेल्याची तहान शमवतं ते केवळ आणि केवळ पाणीच. पण एक मात्र आहे, पावसाचं पाणी हेच केवळ खरं नैसर्गिक पाणी आहे. एकदा ते जमिनीवर पडलं की ज्या भागात पडतं तिथल्या जमिनीचा, खडकांचा, जिथून वाहतं त्या मातीचा, जिथं झिरपतं तिथल्या खनिजांचा गुण आत्मसात करतं.
त्या खडकांचे, जमिनीचे, मातीचे, खनिजांचे गुणधर्म पाण्यात उतरतात आणि पाण्याच्या मूळ गुणधर्मात बदल घडवतात. तर असं स्वतःचं रंगरूप नसलेलं पाणी समुद्रात मात्र निळ्या रंगाचं दिसतं. हे कसं? विचार करा. याचं उत्तर मी देणार आहेच पुढच्या व्हिडिओत. दरम्यान जमल्यास पुस्तकं चाळा. किमान गुगलनं तर शक्य आहेच की. बघा उत्तर मिळतंय का. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आपल्या प्रमाणात ज्यांनी जलसाक्षर व्हावं वाटतं अशा आपल्या समस्त मित्रमैत्रिणींनाही या व्हिडिओची लिंक पाठवून द्या. अहो, जलसाक्षरतेची दिंडी पुढं नेण्याची जबाबदारी घेतली आहे ना आपण आपल्या खांद्यावर, मग निभावूया ना ती. भेटूया पुढच्या गुरुवारी रात्री 9 वाजता. नमस्कार.